श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। प्रणतानां प्रसीदत्वं देवी विश्वार्तिहारिणि त्रैलोक्यवासनामीड्ये लोकानां वरदा भव। श्री गणेशाला, सरस्वती मातेला, सद्गुरूंना वंदन करून आज आपण नवीन पर्वाला सुरुवात करत आहोत. शारदीय नवरात्र उत्सवाचे अंगभूत देवीचं महात्म्य आपल्या सर्वांना प्राप्त व्हावं, त्याकरिता आपल्याकडे दुर्गा सप्तशती हा महान ग्रंथ प्राप्त झालेला आहे. मार्कंडेय पुराणाच्या अंतर्गत देवी सप्तशती हा संस्कृत ग्रंथ, याचं जर आपण पारायण केलं, विधिवत पाठ केला तर सर्व मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण होतात. हा सारभूत जो ग्रंथ आहे, कथा सार रूपाने आपल्याला तो श्रवण करायचा आहे. प्रत्येकाला संस्कृत पठण करणे शक्य नसेल, त्यांनी हा ग्रंथ कथारूपाने श्रवण जरी केला तरी बहुत फल त्याला प्राप्त होऊ शकतं, एवढं सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे. कारण शरद ऋतूमध्ये आणि वसंत ऋतूमध्ये भगवतीची उपासना ही अवश्य केली पाहिजे. का तर या ठिकाणी शरद ऋतू आणि वसंत ऋतू हे सर्व प्राणीमात्रांसाठी यमदंश असे सांगितले आहे, त्रासदायक सांगितलेले आहे. सर्व प्राण्यांना असह्य असे हे 2 महिने असताना, 2 ऋतू असताना, याचसाठी शुभ होण्याची इच्छा करणाऱ्यांनी प्रयत्नपूर्वक नवरात्र उपवास केला पाहिजे. या 2 ऋतूमुळे महान घोर असा काळ ज्याच्यावरती आला, त्याने ही भगवतीची उपासना अवश्य करावी. कारण सप्तशतीमध्ये सांगितलेलं आहे, शरदकाले महापूजा क्रियते याच वार्षिकी. भगवतीला ही उपासना अतिशय शरद ऋतूमध्ये केलेली प्रिय आहे, म्हणून नवरात्र उत्सव आपण करतो. हा नवरात्र उत्सव प्राप्त केल्यानंतर आपण ज्या उपासना करतो, जो उपवास करतो, नक्त एक वेळेस भोजन करून आपल्या आरोग्याला ज्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे प्रत्येकजण उपवास करतात. नाना प्रकारचे स्तोत्र पठण करतात. भगवतीची आरती इत्यादी उपासना केल्यानंतर आपल्याला सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होण्याचे सामर्थ्य या उपासनेमध्ये आहे. या नवरात्रामध्ये उपासना केल्यानंतर काय प्राप्त होतं? धनधान्य, सुख, वंशवृद्धी, आयुष्य, आरोग्य, सर्व प्रकारच्या सुखाची प्राप्ती होते. त्याचप्रमाणे जाणून बुजून वेळ असूनही जे या ठिकाणी उपासना मनुष्य जीव करत नाही, ते रोगग्रस्त, दरिद्री, निपुत्रिक अशा नाना प्रकारच्या कुयोगाला त्याला सामोरं जावं लागतं. म्हणून आपल्या दारिद्र्याचा नाश करायचा असेल, सुख समृद्धी आरोग्य वाढवायचं असेल तर त्या ठिकाणी उपासना जगदंबेची अवश्य करावी. कारण देवी भागवतामध्ये सांगितलेलं आहे, अनेकांना योग्य फळाची प्राप्ती होण्यासाठी जगदंबेची उपासना फलद्रूप ठरलेली आहे. देवर्षी नारदांनी प्रभू रामचंद्रांना देवीची उपासना करायची सांगितली. पूर्वी एका जन्मामध्ये सीता माता मुनिकन्या होती आणि ती वनामध्ये तप करीत असताना रावणाच्या दृष्टीमध्ये पडली. रावणाने तिचा अपमान केला. माझ्यासोबत लग्न कर म्हणून रावणाने जसा तिच्यासोबत अट्टहास धरला, त्यावेळेस तिने त्याला झिडकारले आणि रागाच्या भरात तिच्या केसांना धरून रावण तिला ओढू लागला. त्यावेळेस ती तपस्वी साध्वी तिने त्या रावणाला शाप दिला, अरे दुष्टा, अरे पापी, मी पुनश्च तुझा नाश करण्यासाठी म्हणून या पृथ्वीवर जन्म घेईल असे बोलून त्याने आपला प्राणत्याग केला. आणि त्याच शापाच्या प्रभावामुळे
पुढील काळामध्ये लक्ष्मीच्या अंशाने पुन्हा ती जन्माला आली आणि त्या रावणाच्या नाशाला कारणीभूत ठरली. हे सर्व असताना ज्यावेळेस सीतेचा वियोग रामायणामध्ये होतो, प्रभू रामचंद्रांना नारद ऋषी भेटतात आणि सांगतात, अरे तुम्ही नवरात्र या ठिकाणी अश्विन महिना जवळ येत आहे, या नवरात्रीचा उपवास आणि अनुष्ठान तुम्ही करा, ज्या योगे सीतेची प्राप्ती पुन्हा तुम्हाला होईल आणि त्या दुष्ट रावणाचा संहार होईल. प्रभू रामचंद्रांनी 9 दिवस हे नवरात्रीचं उपोषण करून व्रत आचरलं आणि त्याच्या प्रभावामुळे एक सामर्थ्य प्राप्त झालं, भगवतीची कृपा झाली आणि रामचंद्र प्रभूंचा विजय झाला, सीतेची प्राप्ती झाली. याचप्रमाणे अनेक इतिहासामध्ये उदाहरण आपल्याला पाहायला मिळतील. जेव्हा बृहस्पतीची पत्नी चंद्राने पळविली त्यावेळेस देवगुरूने सुद्धा हेच व्रत केले होते. वृत्रासुराच्या वधासाठी इंद्राने, त्रिपुर नाशासाठी शंकराने हे व्रत सांगितले आणि मधुदैत्याच्या नाशासाठी हरीने सुद्धा हेच व्रत केले. म्हणून रामचंद्र प्रभूंनी सुद्धा नारदाने सांगितल्याप्रमाणे व्रत केल्यामुळे त्यांना इच्छित फल प्राप्त झाले. आपल्याही मनामध्ये काही संकल्प असेल, सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी नवरात्र उत्सवामध्ये त्या ठिकाणी आपण अवश्य व्रत करावं. या व्रतामध्ये काय करता येईल तर भगवतीची कथा ऐकावी, भगवतीची कथा वाचावी किंवा नामस्मरण करावं. जय जगदंब जय जगदंब इत्यादी सोप्या मंत्राचा जप जरी आपण केला तरी बहुत फल प्राप्त होतं. या दिवशी नवरात्रामध्ये कोणाशी खोटं बोलू नये, कोणाला रागवू नये, त्या ठिकाणी ब्रह्मचर्याचं आचरण करावं. अशा नाना प्रकारे आपण त्या उपासनेला प्राप्त करू शकतो, इच्छित फल प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून दुर्गा सप्तशती कथा सार आपण या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर बघूया देवी महात्म्य. देवी प्रपन्नार्दिहरे प्रसीद प्रसीद मात्र जगदोखिलस्य प्रसीद विश्वेश्वरी पाहि विश्वम त्वमीश्वरी देवी चराचरस्य. हे जगदंबिके, तू या चराचरामध्ये विश्वाची स्वामिनी आहेस. या विश्वावर तुझी कृपादृष्टी असू दे. हे अखिल जगताच्या माते, माझे संसार भय दूर करून माझ्यावर प्रसन्न हो. जन्म मरणाचा जो फेरा चालू आहे त्यातून माझी सोडवणूक तू कर. जगदंबेच्या चरणी शुद्ध भक्तिभावाने विनीत होऊन तिची सदैव सेवा करणाऱ्या आणि तिचेच अंशभूत असे हे जगत, या जगामध्ये सद्भावाने वर्तन करणाऱ्या आपल्या भक्तांची अंबिका मंगलच करते. कारण जगन्माता परम कारुण्यमयी आहे. ती आपली माऊली आहे. भक्तांच्या कितीही चुका झाल्या तरी ती क्षमा करणारी आहे. आणि अशा माऊलीची उपासना आपण जर केली तर निश्चितच ती आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी मार्कंडेय पुराणाच्या अंतर्गत काही कथाभाग आलेला आहे. सप्तशती म्हणजे काय? सप्त म्हणजे 7, शती म्हणजे 100. 700 श्लोकामध्ये ज्या भगवतीचे वर्णन आले आहे त्या ग्रंथाला सप्तशती असं म्हटलेलं आहे. त्या सप्तशतीच्या पहिल्या अध्यायामध्ये मधु आणि कैटभ याचा वध भगवंताने केला आहे. ती कथा श्रवण करण्यासाठी एक वैश्य आणि एक राजा बसलेला आहे. मार्कंडेय ऋषी म्हणतात, सावर्णि सूर्यतनयो यो मनुः कथ्यतेष्टमः निशामय तदुत्पत्तीं विस्तरात कथतो मम. सूर्याचा पुत्र आणि 8वा मनु जो सावर्णी मनु, त्याच्या उत्पत्तीची हकीकत ऐका. महामाया भगवती श्री जगदंबेच्या प्रसादाने सावर्णी मनुला मन्वंतराचे स्वामित्व कसे मिळाले ती कथा तुम्हाला सांगतो आहोत. तर ती कथा श्रवण करा. स्वारोचिष नावाच्या मन्वंतरामध्ये सुरथ नावाचा एक राजा होऊन गेला. तो चैत्र वंशामधील असून चक्रवर्ती राजा होता. तो महापराक्रमी होता.
प्रजा दक्ष होता, प्रजेचं मुलाप्रमाणे पालन करीत असे. अतिशय उदार, नीतिमान असा तो राजा असताना कोला विध्वंसी नावाचे क्षत्रिय शत्रुत्व करू लागले. तेव्हा तो राजा सुरत व क्षत्रिय यांच्यामध्ये अतिशय प्रचंड असा रणसंग्राम झाला. जरी कोला विध्वंसी क्षत्रिय संख्येने कमी जरी असला तरी रणांगणावर राजाला त्याने पराभूत केले. तेव्हा तो युद्धातून आपल्या नगरीत परत आला. त्याचे चक्रवर्ती राज्यपद नष्ट झाले आणि तो आपल्या देशापुरता राजा राहिला. परंतु तरीही त्या शत्रूला ते पचलं नाही. त्याने त्याच्याही राज्यावरती हमला केला आणि त्याचे सुद्धा राज्य हस्तगत केले. राजाचे सामर्थ्य क्षीण झाले म्हणून आता प्राण वाचावा म्हणून राजा अरण्यात गेला आणि तिथेच आपला जीव वाचवत पुढे कुठेतरी पळून गेला. कारण त्याच्या निकटचे जे मंत्री होते ते सुद्धा फितूर झाले होते आणि शिकारीचा बहाणा करून राजा मात्र निघून गेला. तिथे राजाने मेधा नावाच्या ऋषीचा आश्रय घेतला. त्यांच्या आश्रमामध्ये राजा राहू लागलेला आहे. राजाने मात्र एक बघितलं, ऋषींच्या आश्रमामध्ये वाघ आहेत, सिंह आहेत, लांडगे आहेत, क्रूर प्राणी आहेत, गाय सुद्धा आहे. परंतु हे सर्व असताना ते हिंसावृत्ती सोडून परमशांतीने मित्रभावनेने राहत आहे. हे राजाने बघितल्यानंतर राजाला आश्चर्य वाटलं आणि त्यात राजाच्या समोर त्या ऋषींच्या आश्रमामध्ये एक वैश्य आला होता. त्या दोघांचा परिचय झाल्यानंतर राजाने येण्याचं कारण विचारलं. तो वैश्य सांगू लागला, मी स्त्री पुत्रासाठी अनेक प्रकारचं वैभव धन कमवलं, खूप कष्ट घेतले, परंतु धनलोभामुळे मला त्यांनी घरामधून हाकलून लावलं आणि ते धनाचे मालक झाले. दोघांचा विचार चालू असताना वैश्य म्हणतो, मी एवढा त्रासलेला असताना मला ज्यांनी घरातून काढलंय, मला हाकलून दिलं धनाच्या लोभामुळे आणि त्यांच्याच विषयी मनामध्ये माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम उत्पन्न होतंय, हे का? माझा मुलगा कसा असेल, माझी स्त्री कशी असेल, माझ्या घरातील मंडळी कशी असतील, हा विचार सारखा माझ्या मनामध्ये येतोय. राजा सुद्धा विचार करतो, मी ज्या प्रजेवरती अतिशय प्रेम केलं, ती प्रजा, तो प्रधान, ते सैनिक, माझा तो हत्ती, माझे घोडे हे कसे असतील? माझ्या प्रजेची काळजी प्रधान राजा घेत असेल का? तो राजा त्याच्यावरती अत्याचार करतो का? एवढ्या कष्टाने मी धन जमवलं, तो सर्व राजा आणि त्याचे प्रधान मंत्री ते धन खर्च तर करत नसतील ना? अशा नाना प्रकारच्या विचाराने तो ग्रासलेला आहे. एवढा माझ्याविषयी कोणालाही प्रेम नसताना मी त्यांच्याविषयी प्रेम आसक्ती का धरली? हा प्रश्न राजालाही पडला आणि वैश्यालाही पडला आणि तोच प्रश्न त्यांनी त्या ऋषींना विचारला. हे ऋषी कोण आहे? तर मेधा नावाचे ऋषी आहेत. सुरथ नावाचा राजा आणि समाधी नावाचा तो वैश्य ऋषींना प्रश्न विचारतात. ऋषी सांगतायत, राजा आणि हे वैश्य, तुमच्याबद्दलचं झालेलं प्रेमशून्य व निष्ठुर वर्तन मला जाणवतंय. याचं कारण म्हणजे असं आहे, आणि तुमच्या मनामध्ये असलेली त्यांच्याविषयीची ममता हे ऐका. तुम्ही दोघेही समजदार आहात, परंतु विवेकशून्य बनून मोहवाशामध्ये अडकला आहात. ऋषी म्हणतात, हे राजा, विषय मार्गाचे ज्ञान सर्व जीवांना असते. प्रत्येक जीवाचे विषय सुद्धा वेगवेगळे आहेत. बघा, काही प्राण्यांना दिवसा दिसते, काहींना रात्री दिसते, काहींना दोन्ही वेळेस दिसते. मनुष्य प्राणी हा समजदार आहे खरा, परंतु केवळ तोच समजदार आहे असे नाही, तर पशु पक्षी देखील समजदार असतात. कित्येक बाबतीत पशु पक्षी मनुष्य प्राणी समान गुणधर्माचे असतात.
कित्येक पक्षी स्वतःच्या भुकीने पीडित असून सुद्धा पिलांना घास आधी देतात. राजा, तू पाहत नाहीस का की आपल्या केलेल्या परोपकाराचा मोबदला म्हणून आपणास पुत्र प्राप्त व्हावा अशी कित्येक समजदार मनुष्याची अपेक्षा असते. तेव्हा त्यांच्यामध्ये जाणीव कमी नसूनही जन्म मरणाची परंपरा निर्माण करणाऱ्या भगवती महामायेच्या प्रभावाने मोहित होऊन ते ममतारूपी भोवऱ्यामध्ये गिरक्या घेत राहतात. यात संशय नाही. आपल्याला जी बुद्धी प्राप्त होते ती त्या जगदंबेमुळे प्राप्त होते, लक्षात घे. तीच ती महामाया, जगदीश्वर भगवान श्री विष्णूची योग निद्रा रूपी जी महामाया देवी आहे, तिने हे सगळं जग मोहित केलेलं आहे. मोठमोठ्या ज्ञानी पुरुषांना देखील ती महादेवी मोहवश बनवित असते. या अखिल सृष्टीची निर्मिती ती करीत असताना तीच प्रसन्न झाली म्हणजे मुक्तीचे वरदान देते. तीच पराविद्या, संसार बंधनाची हेतू व सनातनी देवी, चराचर सृष्टी व देवतांचीही अधिष्ठात्री आहे, लक्षात घ्या. तेव्हा राजा म्हणतो, हे भगवान, आपण ज्या महामायेचं वर्णन केलं ती कोण आहे, तिची उत्पत्ती कशी झाली, तिचे चरित्र काय आहे, त्या देवीचा प्रभाव, तिचे स्वरूप कसे आहे, ते आपल्या मुखाने आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. ऋषी म्हणतात, राजा ऐक, वास्तविक देवी अंबिका नित्य स्वरूप आहे. ती सर्व दृश्य जगत तिचे स्वरूप आहे. यद्यपि अखिल विश्वाला व्यापून ती भगवती देवी राहिली आहे, तथापि अनेक प्रकारे ती प्रसंगी प्रगट होत असते. जरी ती महामाया अजन्मा, अरूपा, नित्य व सनातन आहे, तरी देवतांचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी ती प्रगट होत असते. फार पूर्वी कल्पांताच्या काळी जेव्हा सर्व जगत जलमय झाले होते, तेव्हा लोकपाल भगवान श्री विष्णू शेषशय्येवर योग निद्रेचा अवलंब करून निद्रित झालेले असताना त्यावेळेस त्यांच्या कानातील मळापासून 2 महाभयंकर असुर निर्माण झाले. त्यांची नावे मधु आणि कैटभ. त्या अपार जलामध्ये विहार करीत असताना एकदा त्यांनी ब्रह्मदेवाला पाहिले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, माझ्यासोबत युद्ध करा. सांगितलं, तुमच्यासोबत युद्ध करायला माझं सामर्थ्य नाही. त्यांचा आळमूडपणा बघून ब्रह्मदेव म्हणतो, अरे मी तपस्वी आहे, मग काय होतं, आमच्यासोबत युद्ध करा. ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रजापती ब्रह्मदेव प्राणसंकटापासून सुटण्याकरता ब्रह्मदेव विष्णूकडे धावले आणि विष्णूकडे धाव घेतल्यानंतर ते योगनिद्रेमध्ये असताना ते जागे व्हावेत या उद्देशाने ब्रह्मदेवाने जगाची अधिष्ठात्री, सृष्टीचे पालन व संहार करणारी तेजस्वरूप भगवान विष्णूची अनुरूप शक्ती अशा भगवतीची स्तुती करायला सुरुवात केली. ब्रह्मदेव म्हणतात, ब्रह्मोवाच त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं हि वषट्कारस्वरात्मिका सुधा त्वमक्षय ते त्रिधा मात्रात्मिका स्थिता. तूच स्वाहा आहेस, स्वधा आहेस, वषट्कार आहेस. बिंदुरूपाने तू अर्धमात्रा आहेस. तूच देवी, संध्या, सावित्री, सर्वांची जननी तूच आहेस. ब्रह्मांडाला धारण करणारी, पालन करणारी, शेवटी सर्वांचा नाश करणारी तूच आहेस. महाभयंकर अशा महारात्री, मोहरात्री तूच आहेस. कारण प्रकृतीस्पंच सर्वस्य गुणत्रय विभाविनी कालरात्रीर महारात्रीर मोहरात्रीश्च दारुणा. सर्वांची प्रकृती तूच गुणत्रय विभाविनी थोर कालरात्री महारात्री अससी तू मोहरात्री अतिघोर. हे जगदंबे, तूच ती कालरात्री महारात्री आहेस. तू श्री, ईश्वरी, री, बोधरूपी बुद्धी, लज्जा, पुष्टी, तुष्टी, शांती, क्षमा, खड्गधारिणी, शूलधारिणी, घोररूपा, गदा, शंख, चक्र, धनुष्यबाण धारण करणारी तूच आहेस. सर्व आयुधे धारण करणारी तूच आहेस. हे जगदंबे,
सत्य असत्य रूपी ज्या सर्व वस्तू आहे त्या सर्वांची आद्यशक्ती तू आहेस. अशा स्थितीमध्ये हे माते तुझी यथायोग्य स्तुती करण्यास कोणाजवळ सामर्थ्य आहे. भगवान शंकर विष्णू यांनाही निर्माण करणारी तू आहेस, कारण तुझ्याच प्रभावाने सामर्थ्याने दुसऱ्याला सामर्थ्य प्राप्त होतं. कृपा कर आणि मधु आणि कैटभ दैत्यांना मोहवश करून भगवान विष्णूची जागृती आणून दे. भगवंताला योग निद्रेतून बाहेर आण. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने स्तुती केल्यानंतर योग निद्रा भगवंताच्या शरीरापासून दूर झाली. वासुदेव जागे झाले. त्यांनी मधु आणि कैटभासोबत 5000 वर्ष युद्ध केलेले. पंचवर्ष सहस्राणी बाहुप्रहण विदुः. बऱ्याच काळ युद्ध चालल्यानंतर मधु आणि कैटभ त्या ठिकाणी थांबतात. सांगतात, अरे आम्ही एवढे पराक्रमी, आणि ते विष्णूलाच म्हणतात आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय वर मागायचं तो मागून घे, कारण तुझ्यासोबत युद्ध करताना आम्हाला बराच काळ लागला. तुझ्या त्या युद्ध कौशल्यामुळे आम्ही प्रसन्न झालो, तुला काय पाहिजे ते मागून घे. तेव्हा महाविष्णू मागतात, तुम्हाला वरदान द्यायचं असेल तर एक द्या, माझ्या हातून तुमचा मृत्यू व्हावा, तुमचा वध व्हावा. अपशब्दामध्ये अडकलो हे त्यांच्या लक्षात आलं. सांगितलं, तुमच्या हाताने माझा वध होईल, परंतु अशा ठिकाणी वध करा ज्या ठिकाणी पाणी नसेल, जागा कोरडी असेल अशा ठिकाणी. आता पृथ्वी तर पाण्यामध्ये होती, मग करायचं काय. भगवंत येथे चतुराकी शिरोमणी भगवंतांनी आपल्या ठिकाणी शंख चक्र गदा पद्म धारण करून आपल्या मांडीवरती त्या दोघांची मस्तके ठेवली आणि चक्राने त्यांचं मस्तक उडवलं. आणि त्यावेळेस भगवान विष्णूने मधु आणि कैटभाचा नाश केला, वध केला. ब्रह्मदेवाने स्तुती भगवतीची केली, स्वतः भगवती प्रगट झाली आणि सर्वांना आशीर्वाद दिला. अशा प्रकारे तो मधु आणि कैटभाचा नाश झाला. या ठिकाणी प्रथम अध्याय संपला आहे. द्वितीय अध्यायाला आपण उद्या आरंभ करणार आहोत. जगदंबा माता की जय, बोल भवानी की जय. अशा प्रकारे आपल्याला 13 अध्याय श्रवण करायचे आहे. या ठिकाणी पहिला अध्याय संपला. इतर सर्व अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, इतरांना पाठवा, जेणेकरून भगवंताची लीला सर्वांना श्रवण करण्यासाठी प्राप्त होईल. जगदंबा माता की जय.